टाइमपास करतो इथे जेव्हा मी हॅलो गाईज, वेलकम टू टुडेज व्लॉग. तर माझी पॅकिंग वगैरे सगळं झालेलं आहे. आता मी कॅब बोलवलेली आहे, कॅब येत आहे तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की मी काय काय तयारी केलेली आहे. सो आता बेसिकली माझ्या 2 बॅग झालेल्या आहेत. नवरा माझा आणखीन तयार होते, त्याची बॅग यायची आहे, पण मी तरी ऑलरेडी तयार झालेली आहे. कारण प्रत्येक वेळेस स्त्रियांनाच असं बोललं जातं की उशीर जाते ह्यावेळेस माझं खूप लवकर झालेलं आहे आणि मी जाते आहे केरळला. खूप जणांनी मला विचारलं की अगं कुठे जातेस, तर मी जाते आहे केरळला. इथून पुढचे सगळे काही दिवसांचे ब्लॉग तुम्हाला केरळचेच पाहायला भेटतील. मी गॉड्स ओन कंट्रीमध्ये जात आहे. खूप सुंदर आहे केरळ आणि मी त्याचे व्लॉग्स करणार आहे, शॉर्ट्स करणार आहे, रील्स करणार आहे. तर ते पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर लगेच जा आणि सबस्क्राईब करा. आणि आत्ता मी कॅब वगैरे बोलवलेली आहे, ती येईलच थोड्या वेळात. तर आपण इथून जातो एअरपोर्टला. चला. ही आहे माझ्या मिस्टरांची बॅग आणि ही मोठी बॅग माझी आहे. तर फायनली आपण येऊन पोहोचलो आहे एअरपोर्टवरती. आमचं रात्रीचं 1चं फ्लाईट होतं, त्यामुळे आम्ही थोडंसं लवकरच निघालो होतो, कारण मला पुणे एअरपोर्ट पाहायचं होतं. आणि पुणे एअरपोर्ट म्हणजे काय बोलू, खूप सुंदर. महाराष्ट्र संस्कृती अगदी सुरेखपणे त्यांनी जपली आहे. तर आम्ही आत एंट्री केली, चेक इन वगैरे केलं, बोर्डिंग पास वगैरे घेतले आणि त्यानंतर काय करणार म्हणून आम्ही असंच इकडे फिरत होतो. तर खूप सुंदर त्यांनी आत पण केलेलं आहे. तर आम्ही असंच फिरत मला भूक लागली होती, त्यामुळे आम्ही येताना ते फ्रुलोटोचं स्ट्रॉबेरी डिलाईट म्हणून आम्ही घेऊन आलो होतो आणि आम्ही ते तिथे बसून एअरपोर्टवरती बसून आम्ही ते मस्त एन्जॉय केलं. तर आम्ही आता एअरपोर्टवरती आलो आहे. आमचं चेक इन वगैरे झालं आहे आणि आम्हाला बोर्डिंगसाठी 3rd नंबर गेट भेटलं होतं, पण तिथे दिल्लीची फ्लाईट डिले झाली, त्याच्यामुळे आम्हाला शिफ्ट करून नंतर 4th गेट दिलं आहे. तर इथे प्रचंड गर्दी झालेली आहे. मी तुम्हाला गर्दी दाखवते आता. तुम्ही गर्दी बघितलीच असेल कशी झाली आहे ती. तर आता मी फक्त टाईमपास करतो इथे. जेव्हा मी प्लेनमध्ये बसेन तेव्हा मी दाखवेन. बाय द वे माझी फर्स्ट या सगळ्या गोष्टींची मजा पण येते आणि इथं खरं सांगू इथे बरेच लोक फोटोज काढतात, कोण ब्लॉगिंग करत आहे, कोण काय करत आहे. सो हे सगळं नवीन आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. आमचं फायनली बोर्डिंग आता सुरू झालेलं आहे आणि आम्ही आता गेटकडे जातो आहे. फायनली आता बोर्डिंग झालेलं आहे आणि आम्ही आता फ्लाईटवर फायनली आणि आमचं प्लेन 25 मिनिटं लेट झालेलं आहे. फायनली एक्झॅक्टली परत नंतर बरंच झालं, काहीच वाढलं नाही. तर आम्ही फायनली बसलो आहे आता प्लेनमध्ये आणि आम्ही आता उडणार आहेत फायनली. सो मला तर प्रचंड झोप येते आहे. आय होप की मी बाहेरचं सगळं ढगं वगैरे बघू शकेन. तर फायनली आमचं प्लेन आता टेक ऑफ होतो आहे. खूप अशी भीती वाटते आणि कानं म्हणजे पूर्ण असे बंद पडले होते. तर ते प्लेन हळूहळू जसं वरी जात होतं ना, तसं मनातली अशी धडधड इतकी भीती वाटत होती ना. पण जेव्हा खिडकीतून बाहेर पाहिलं आणि सगळं बाहेरचं रात्रीचं वातावरण पाहिलं, इतकं छान ते कॅमेऱ्यात टिपताच येऊ शकत नाही, इतकं सुंदर दिसत होतं ते. हे आमचं फ्लाईट होतं. खूप मोठं विमान आहे ॲक्च्युली. तर आम्ही फायनली येऊन पोहोचलो आहे बँगलोरला. आमचं टर्मिनल विमानापासून खूप लांब होतं, त्यामुळे आम्ही बस केली, बसची सोय होती, त्यामुळे आम्ही बस पिक केली आणि आम्ही येऊन पोहोचलो एअरपोर्टवरती. आत्ताचं पण आमचं फ्लाईट थोडंसं डिले म्हणजे थोडंसं लेट आहे, त्यामुळे आम्ही आत्ता मस्त फोटो काढणार आहेत, व्हिडिओ काढणार आहेत आणि बेसिकली इथं टाईमपास करणार आहेत. तर आम्ही फायनली येऊन पोहोचलो आहे एअरपोर्टवरती बँगलोरच्या का कारण आमची वाया पुणे टू वाया बँगलोर फ्लाईट आहे. त्यानंतर बँगलोरवरून आम्ही बहुतेक 8 वाजता ना.
7 वाजता आमची तिरुवनंतपुरमची फ्लाईट आहे. तर ॲज तुम्हाला माहिती आहे की आमची फ्लाईट लेट झाली होती 25 मिनिटं, पण आम्ही पुण्यावरून 1-1.5 तासात आलो इथे आणि आत्ता आम्ही बसलो आहे एअरपोर्टवरती. बँगलोरचं एअरपोर्ट खूप सुंदर आहे, इतकी ग्रीनरी आणि इतकं स्वच्छ आहे ना हे. एकदा कोणी जर इथे असेल तर नक्की येऊ, एकदा नक्की एअरपोर्टवरती या, कारण खूप छान आहे बघण्यासारखं. भरपूर ग्रीनरी आहे, भरपूर डेकोरेशन्स वगैरे केलेले आहेत त्यांनी. तर असा आमचा प्रवास होता इथपर्यंत. आणि एक बँगलोरच्या एअरपोर्टचं एक विशेष असं की पुण्यापेक्षा हे खूप मोठं आहे. आणि मोस्टली मला एक क्युरिओसिटी म्हणा किंवा आश्चर्य वाटलं की इथे इंडिगोच्या इतक्या प्लेन्स आहेत म्हणून सांगू, सगळीकडे इंडिगो आहे. मला प्रायव्हेट एखाद दुसरं दिसलं असेल आणि आय थिंक MPL का काही, मला माहीत नाही मी नाव बरोबर घेते का ते, KM समथिंग लाईक दॅट. त्याचं एखाद दुसरं प्लेन दिसलं, पण बाकी हां एअर इंडियाचे 1-2 होते, पण सगळे इंडिगोचे होते आणि इंडिगोच्या सर्विस पण खूप छान आहेत. तर तुम्ही इथलं विशेष असं मला वाटलं की इथे सगळे लाईव्ह प्लांट्स आहेत, एकदम एकही आर्टिफिशियल प्लांट मला दिसलेला नाही आहे. तर हा असा होता माझा पुणे टू बँगलोरचा प्रवास. पुढचा प्रवास हा नेक्स्ट व्लॉगमध्ये आहे, तिरुवनंतपुरमचा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.